नमस्कार. कुंभ राशीच्या सर्व जातकांनो, ओम श्री शनैश्चराय नमः. कुंभ राशीच्या भाग्यवान जातकांनो, येणारा हा आषाढी एकादशीचा शनिवार हा साधा शनिवार नाही. तुम्हाला सांगते, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही, ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीकडून अचानक दुरावा जाणवत आहे. त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता हळूहळू समोर येऊ लागणार आहे. कारण येणाऱ्या शनिवारी शनिदेवाची विशेष छाया तुमच्या राशीवर पडत आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी एखाद्या व्यक्तीला इशारा देतो, तेव्हा तो आधी संकेत देतो आणि नंतरच परिस्थिती बदलवतो आणि शेवटी पूर्ण आयुष्यच उलथापालथ करून टाकतो. त्यामुळे आजची माहिती आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका, कारण मध्ये सोडणाऱ्या अनेक लोकांना नंतर पश्चाताप झालेला आहे. तर कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सध्या दोन प्रकारच्या शक्ती काम करत आहे. एक शक्ती तुम्हाला वर खेचत आहे आणि दुसरी शक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवत आहे. तुम्ही बाहेरून कितीही मजबूत दिसाल, परंतु आतून मात्र एक भीती सतत तुम्हाला खात आहे. काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना सतत मनात येत आहे. येथे तुम्हाला सांगण्यात येते की मनातील भीती ही केवळ भ्रम असते. ज्याच्या पाठीशी शनिदेवांचा न्याय असतो त्याला जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती पराभूत करू शकत नाही. फक्त काय करायचं तर स्वतःच्या कर्मावर आणि ईश्वराच्या न्यायावर अढळ विश्वास ठेवा. कारण भीती ही प्रगतीचा मार्ग रोखणारी सर्वात मोठी भिंत आहे आणि ती तोडून पुढे जाण्याचे धैर्य अंगी नक्कीच बाळगा. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात तुम्ही अचानक काही विचित्र संकेत पाहिले असतील, जसे की रात्री तुमची झोप मोडणे, पहाटे अचानक 3 ते 4च्या दरम्यान तुम्हाला जाग येणं, एखादं काहीतरी दिसल्यासारखे वाटणे, अचानक मन बेचैन होणे आणि एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण सतत येणे. तुम्हाला सांगते, हे जे संकेत आहेत ते संकेत साधे नाही. शनिदेव अनेकदा थेट शिक्षा देत नाही, तर ते आधी माणसाला सावध करतात. आणि कुंभ राशीच्या काही लोकांनी जर हा इशारा वेळेत ओळखला नाही तर येणारे दिवस तुमच्यासाठी खूप कठीण जाऊ शकतात. उद्याचा शनिवार विशेष का आहे माहिती आहे का? कारण ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे, ज्यामुळे तुमच्या जवळच असलेली एक व्यक्ती अचानक आपला खरा चेहरा दाखवू शकते. ही व्यक्ती तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा खूप जवळची देखील असू शकते. समोरून गोड बोलणारी परंतु मागून मत्सर करणारी ही व्यक्ती बऱ्याच दिवसापासून तुमच्या प्रगतीवर जळत आहे. आणि विशेषतः जर तुम्ही अलीकडे काही नवीन काम सुरू केले असेल, म्हणजे एखादा व्यवसाय असेल, नोकरी असेल किंवा पैशांबाबत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता असेल, तर काही लोकांना ते सहन होत नाही आहे. त्यामुळे शनिदेव आता अशा लोकांचे मुखवटे काढण्याची तयारी करत आहे. येथे फक्त तुम्हाला सांगण्यात येते की लक्षात ठेवा, शत्रू हा नेहमी बाहेरचा नसतो, तो काही वेळा आपल्याच सावलीत लपलेले लोक आपल्याच अंधारात ढकलण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. संकटाच्या वेळी काय करायचं, शांत राहणे ही सर्वात मोठी रणनीती आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सत्य सूर्यासारखे तळपेल आणि खोट्या मुखोट्यांचा नाश नक्कीच होईल. तुम्ही काय करायचं तर फक्त शांत चित्ताने समोर येणाऱ्या सत्याचा स्वीकार करायचा आहे. कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या घरात सध्या पैशांची विचित्र स्थिती सुरू आहे. पैसा येतोय परंतु तो टिकत नाही. अचानक खर्च वाढत आहे. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यावर खर्च होतोय. काही लोकांना कर्जाचा ताण वाढलेला आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मानसिक थकवा. इतकी मेहनत करूनही फळ का मिळत नाही हा प्रश्न तुम्हाला आतून तोडत आहे. परंतु लक्षात ठेवा, शनिदेव कधीच मेहनती माणसाला कायम दुःखात ठेवत नाही. ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत परीक्षा घेतात. आणि कुंभ राशीच्या अनेक लोकांची ही परीक्षा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. उद्या येणाऱ्या शनिवारी सकाळपासूनच काही विचित्र घटना घडू शकतात. अचानक एखादा फोन येणे, जुनी अडकलेली बातमी मिळणे, एखाद्या व्यक्तीशी वाद होणे किंवा एखादी गुप्त गोष्ट समोर येणे, हे योग खूप प्रबळ आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं की हा परीक्षेचा काळ आहे. हा माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतोय. जसे सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसेच शनिदेवांची ही 7.5 किंवा दृष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खऱ्या हिऱ्यांची पारख करून देत आहे. येणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला यशाच्या एका नवीन शिखरावरती नेऊन ठेवेल, म्हणून संयम सोडू नका. आणि विशेषतः तुम्हाला सांगते, ज्यांच्या नावाची सुरुवात स, म, क, र किंवा त या अक्षराने होत असेल तर अशा लोकांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे. कारण भावनेच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय पुढे तुम्हाला मोठा पश्चाताप देऊ शकतो. शनिदेव या काळात तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. जो शांत राहील तो जिंकेल आणि जो रागात निर्णय घेईल त्याला नुकसान सहन करावं लागू शकते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत येणारा हा शनिवार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल.
काही कुंभ राशीच्या लोकांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची नजर लागलेली दिसते, कारण सतत भांडण, गैरसमज, संवाद कमी होणे हे संकेत साधे नाही. आणि विशेष म्हणजे काही लोकांना जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल तुम्हाला जाणवत असेल. परंतु काय, घाबरू नका, कारण सत्य लपून राहत नाही. शनिदेव उशीर करतात, परंतु न्याय नक्कीच करतात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शांत राहा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नका. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी येणारा शनिवार एक मोठा वळण घेऊन येऊ शकतो. काही लोकांना अचानक नवीन संधी मिळेल, तर काही लोकांना एखाद्या जुन्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. विशेषतः जे लोक ऑनलाईन काम, सोशल मीडिया, मार्केटिंग, एखादं बोलण्याचं काम किंवा प्रवासाशी संबंधित काम करत असाल, त्यांच्यासाठी पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरू शकतात. लक्षात ठेवा, तुमचे यश पाहून काही लोक आतून जळत आहे. त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांना सांगू नका. काही गोष्टी गुप्त ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडण्याआधीच काही लोक त्याला नजर लावण्याचा किंवा नजर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तर काय करायची आहे, तर तुम्हाला काही छोटे छोटे उपाय सांगते, ते नक्कीच करून बघा. तर काय करायचं आहे, शनिवारी संध्याकाळी शक्य असेल तर जवळच्या हनुमान मंदिरात नक्की जा, कारण शनी आणि हनुमान यांचा संबंध खूप गूढ मानला जातो. मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, काळे तीळ अर्पण करा आणि मनातल्या मनात तुमची समस्या सांगा. आणि विशेषतः ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा नक्कीच जप करा आणि हनुमान चालिसाचं पठण नक्कीच करा. आणि मंदिरातून परतताना मागे वळून पाहू नका. इथे फक्त म्हणजे हे उपाय केल्याने तर काय होणार की समर्पण आणि श्रद्धा जिथे असते ना, तिथे संकट टिकत नाही. आणि मारुतीरायाची भक्ती ही शनीच्या त्रासातून मुक्त होण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुम्हाला सांगते, तुमचे दुःख त्यांच्या चरणी अर्पण करा आणि निश्चिंत व्हा, कारण की येणारी पुढची पहाट ती तुमच्या यशाची आणि समाधानाची नवीन किरण घेऊन येईल. आणि काळ आता तुमचा बदलणार आहे, त्यामुळे हे विसरू नका. अनेक लोकांना हा उपाय केल्यानंतर अचानक मानसिक शांतता मिळाल्याचा नक्कीच अनुभव येईल. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या जातकांना येणारे काही दिवस तुमच्या आयुष्याला एकतर खूप वर घेऊन जाणार आहे किंवा चुकीच्या लोकांवर जर विश्वास ठेवला तर मोठा धक्का देणार असणार आहे. त्यामुळे सावध राहा, शांत राहा आणि शनिदेवांवर विश्वास ठेवा, कारण जे आज तुमच्यावर हसत आहे ते लोक लवकरच तुमच्या बदललेल्या नशिबाकडे पाहून नक्कीच थक्क होणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, उद्याच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी कायमच्या बदलायला सुरुवात होऊ शकते. जे लोक तुम्हाला कमकुवत समजत होते त्यांनाच आता तुमची खरी ताकद दिसू लागेल. विशेष म्हणजे शनिदेव महाराज अशा लोकांना अचानक यश देतात ज्यांच्या आयुष्यात खूप त्यांनी अपमान, संघर्ष आणि एकटेपणा सहन केलेला असतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू हे व्यर्थ गेलेले नाहीत. काही लोकांना तर पुढील 7 दिवसात पैशांबाबत मोठी बातमी देखील मिळू शकते, तर काही लोकांच्या घरात अचानक शुभ कार्याची चर्चा होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक योजनेची माहिती सर्वांना सांगू नका, कारण तुमच्या जवळच अशी एक व्यक्ती आहे जी समोरून तुमचे भले बोलते, परंतु मनात मात्र तुमच्या प्रगतीवर जळत आहे. येणाऱ्या शनिवारी जर तुम्हाला अचानक एखादा काळा कुत्रा दिसला, मंदिराची घंटा ऐकू आली किंवा सकाळी उठल्यावर मन शांत वाटले, तर समजा शनिदेव महाराज तुमच्यावरती प्रसन्न होण्याचे संकेत देत आहे. आणि जर हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकत असाल तर कदाचित हा योगायोग नाही, कदाचित शनिदेव महाराज तुम्हाला आधीच काही सावध करत आहेत. म्हणून उद्या कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका, रागात निर्णय घेऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा नक्कीच वाचा, कारण संकट कितीही मोठं असलं तरी भक्तीसमोर प्रत्येक वादळ हे शांत नक्कीच होतं. तर तुम्हाला सांगते, जे संकेत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि कुंभ राशीच्या मंडळींनो, आजची माहिती, आजचा हा संदेश आपल्याला आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.